चला तर मंडळी, गाजराच्या कापावरती गूळ टाकून कुठली रेसिपी बनवते आणि ही कुठली रेसिपी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की आज आपण गाजराच्या कापावरती गूळ टाकून कुठली रेसिपी बनवतोय. हो, रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला, इथे पहा, अशा पद्धतीचे गाजरं ना आता मार्केटमध्ये सगळ्या क्वालिटीचे गाजरं राहतात. त्यात ही थर्ड क्वालिटीचे गाजरं माझ्याकडे आहेत. तर तुम्ही म्हणाल की यापासून कुठली रेसिपी, तर तुमच्या घरातही कधीतरी अशी गाजरं येत असतील ना, तर चला, आत्ता गाजरं सीझन आहे आणि खूप स्वस्त आहेत. पण स्वस्त असतानाही ही गाजरं माझ्याकडे कशी, तर पहा, हे निवडून राहिलेली गाजरं आहेत. आणि तुम्हालाही प्रश्न पडत असेल की या गाजरांचं काय करायचं, तर अशा वेळेला तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. त्यासाठी स्वच्छ अशी गाजरं धुवून घेतलेली आहेत. तर पहा, गाजरं धुवून घेतल्यानंतर ना अशा प्रकारे आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे. तर पहा, एकदम छोट्या साईजची ही गाजरं आहेत, पण यापासूनच मी अतिशय सुंदर आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी ना हे गाजरं आपण अशा प्रकारे कट करून घेतोय. आणि गाजरापासून कुठलीही रेसिपी बनवली ना, तर सगळ्यात पहिले तर लहान मुलांना फार आवडते बरं का. त्यामुळे ना तुमच्या घरातही लहान मुलं असतील ना, तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर पहा, सर्व गाजराची काप आपण इथे तयार करून घेतलेली आहे. तर इथे कुठेही आपल्याकडे खूप भारी क्वालिटीची गाजरं नव्हती. जी घरामध्ये गाजरं होती ना माझ्याकडे शिल्लक, त्या गाजरांपासून ही रेसिपी बनवतोय. तर पहा, तयार काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर पहा, इथे ना आपल्याला किसण्याचं सुद्धा टेन्शन नाही आहे. तर हे काप सरळ आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता, इथे एवढं प्रमाणात घालून घेतले होते. त्यानंतर पहा, कसे छान असं आपल्या ह्या गाजरांचा किस तयार झालेला आहे. तर पहा, याच प्रकारे सगळा किस आपण बनवून घेऊया. तर इथे पहा, मी हा किस काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने सर्व गाजराची काप घालून असा किस तयार करून घेणार आहे. अगदी झटपट काम होतं बरं का. 1 ते 2 मिनिटामध्येच आपला सर्व किस बनवून तयार झालेला आहे. गाजर किसायला जर बसलं ना, तर 20 ते 25 मिनिटं सहज लागतात. पण तुम्हाला आहे ना, इथे अगदी 1.5 ते 2 मिनिटामध्ये तुमची ही प्रोसेस होऊन जाते. तर पहा, एक बाऊलभर इतका आपला, पाऊण बाऊल इतका आपला किस तयार झालेला आहे. तर पहा, इथे मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. तर आता त्या कढईमध्ये मोठा चमचा भरून तूप घेतलेला आहे. तर हे घरगुती साजूक तूप आहे आणि तुपाशिवाय या रेसिपीला अजिबात टेस्ट नाही. त्यामुळे तूपच वापरायचं आहे बरं का. तर चला, तुपामध्येच काही काजू आणि बदामाचे काप करून घेतले होते, ते सुद्धा घालून थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे. जास्त आपल्याला रोस्ट करायचे नाही. अगदी हलकेसे रोस्ट झाले ना, की लगेचच त्यामध्ये तयार करून घेतलेला कीस घालून घ्यायचा आहे. हो, कीस मात्र आपल्याला आहे ना 1.5 ते 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे बरं का. ते परतवून घेण्याचं कारण काय आहे मी तुम्हाला पुढे सांगते. पण तुपामध्ये ना छान असा आपल्याला हा गाजराचा किस आहे ना, तो परतवून घ्यायचा आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा गाजराचा किस इथे तुपामध्ये चांगला असा परतवून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने मी आहे ना 1.5 ते 2 मिनिटे अशा प्रकारे हा गाजराचा किस तुपामध्ये परतवून घेतलेला आहे. आणि आपण गाजराचा किस तुपामध्ये परतवल्यामुळे ना ह्या रेसिपीची चव आणखीन दुपटीने वाढते. त्यामुळे ना गाजराचा किस तुपामध्ये परतवल्याशिवाय यामध्ये पुढची प्रोसेस आपल्याला करायची नाही. तर पहा, हलकासा आपला इथे गाजराचा हलवा जो किंवा किस आहे ना, तो थोडा ड्राय झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, असा ड्राय झाला ना, की लगेचच आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आहे. पण त्या अगोदर आहे ना, अशा पद्धतीने आपण त्याला थोडंसं मोकळं करून घेऊया. म्हणजे थोडंफार जे काही पाणी असेल ना, ते सुद्धा यामधलं कमी होईल. तर पहा, इथे गाजराचा किस जो आहे ना, तो अशा प्रकारे आपण म्हणजे फ्लॅट करून ठेवला होता आणि त्यावरती अर्धा लिटर म्हशीचं दूध इथे घट्ट एकदम वापरलेलं आहे. म्हशीच्या दुधामुळे हा पदार्थ आणखीनच छान लागतो. तर तुमच्याकडे अवेलेबल असणारं दूधसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध आपण इथे वापरलेलं आहे. तसंच यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. आता वेलची पावडर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पहा, खूप पातळ झालेलं आहे, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बरं का. कारण आपल्याला अशाच स्वरूपाचं हे झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे हाय हीटवरती गॅसपाशी थांबूनच हे पूर्ण दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर पहा, खाली लागणार नाही अशा हिशोबाने मी जवळच थांबून हे कंटिन्यू हलवत अशा प्रकारे आपण दूध आहे ना बऱ्यापैकी आटवून घेतलेलं आहे.
आणि दूध जसं जसं आटतं ना, तसं तसा आपल्या गाजराचा ओरिजिनल कलर पुन्हा एकदा दिसायला लागतो. दूध घातल्यामुळे ना आपला हा पदार्थ सुरुवातीला एकदम व्हाईट दिसतो. तर पहा, थोडं जसं जसं दूध आटत गेलेलं आहे ना, तसं तसं इथे गाजराचा कलर चेंज झाला. तर पहा, इथे पूर्ण दूध आटल्यानंतरच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. आता इथे 1 कप गूळ घातलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आहे ना आवडीप्रमाणे इथे गूळ किंवा साखरेचं प्रमाण वापरू शकता. आता गूळ घातल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे आपण हा गूळ जो आहे ना, तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे पहिल्यासारखं पातळ झालेलं आहे. तर आता तुम्ही इथे सुद्धा अजिबात टेन्शन घेऊ नका बरं का. कारण पातळ हे गुळाच्या पाण्यामुळं होतं. सेम पद्धतीने आपण जसं अगोदर दूध आटवून घेतलं ना, त्याच प्रकारे आपल्याला इथे हे गुळाचं पाणीसुद्धा आटवून घ्यायचं आहे. आता गुळाला सुटलेल्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही हलवा शिजवता ना, तेव्हा तो अप्रतिम असा तयार होतो. तर छान असं जसं जसं गुळाचं पाणी आटत जातं ना, तसा तसा एकदम लाल बुंद हा हलवा तयार होतो. तर आज आहे ना, आपण उरलेल्या गाजरांपासून की शिवाय तसेच गळलेले बारीक गाजरं असतात ना, त्यापासून मस्त दाणेदार आणि सुरेख असा गाजराचा हलवा बघितला. तर पहा, आता थोड्या वेळासाठी आणखीन आपल्याला हा गाजराचा हलवा परतवायचा आहे. हो, कुठपर्यंत परतवायचा आहे ना, त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा आणिच कुठे न स्किप करता बघा. तर पहा, इथे आपण 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला 1 चमचा तूप का घालायचा आहे? कारण आपल्या गाजराच्या हलव्याची जी चकाकी आहे ना, ती खूप छान येते. त्यामुळे 1 चमचा तूप घालायला अजिबात विसरू नका. आणि यामुळेच सांगत असते, की व्हिडिओ पाहताना कुठे स्किप करू नका. कारण एखादी स्टेप्स असते, जी आपण अचानक केलेली असते आणि मग ती तुम्ही सहज व्हिडिओ स्किप केला, की मग ती त्यामध्ये मिस होऊन जाते. तर त्यामुळे ना व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला, तूप घालून सुद्धा छान मिक्स केलं होतं आणि त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या गाजराच्या हलव्याला काय सुंदर अशी चकाकी आलेली आहे. तर पहा, आणखीन थोडंसं आपण याला म्हणजे मिक्स करून घेणार आहोत. थोड्या प्रकारे हा गाजराचा हलवा ओलला होता. पुन्हा 2 ते 3 मिनिटे इथे मी परतवून घेतला आणि आता पहा, मस्त असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. तर हो, तुम्ही हा गाजराचा हलवा म्हणून खा किंवा याची वडीसुद्धा पाडू शकता बरं का. यापासून गाजराची वडी, बर्फी बनवू शकता. तसंच हा असाही खाल्ला ना तरीसुद्धा चालतो. तर पहा, बऱ्याच जणांना ना गरम-गरम हलवा खायला आवडतो. तसंच काही जणांना वडी पाडूनसुद्धा आवडतो. तर दोन्हीपैकी तुम्ही कसाही खाल्ला ना तरी ही रेसिपी अप्रतिमच झालेली आहे. तर चला, मस्त असा सर्व्ह करून घेऊया. तर सुंदर असं पाहू शकता किती मस्त झालेलं आहे ना, तुम्हाला दिसतच असेल. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीचा हलवा ट्राय करा. गूळ घातल्यामुळे ना याची टेस्ट आणखीनच छान लागते. तर इथे आपला गाजराचा हलवा सर्व्ह करून झालेला आहे. रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह.